आज आहे गुड्डूच्या शाळेत क्रिसमस पार्टी, त्यामुळं गुड्डू आज रेड ड्रेस घालून स्कूलमध्ये गेला होता, कारण त्यांच्या इथं आहे आज पावभाजीची पार्टी आणि क्रिसमसचं सेलिब्रेशन. त्यानंतर सौरभला सुट्टी नव्हती, तर त्याचा डब्बा राहिला होता, तर तो देण्यासाठी आम्ही गेलो त्याच्या क्लासमध्ये, कारण सौरभला क्लास होता. तर आधी आम्ही डब्बा दिला, त्यानंतर त्यांना घेऊन गुड्डूला आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं काहीतरी क्रिसमसचं, तर त्यासाठी आम्ही सौरभलाही घेऊन गेलो होतो आणि नंतर त्याला क्लासमध्ये सोडलं. तर अशा इथं गाड्या पाहितल्या त्याला तर काय आवडत नव्हतं आणि डीमार्टला जायला पण एवढा वेळ नव्हता, तर अशाच स्टेशनरीमध्येच आम्ही गाड्या पाहितल्या आणि गाड्या घेऊन झाल्यावरती आता इथंच भाजी मंडई आहे, तर म्हटलं थोडी भाजी घेऊयात. तर भाजी घेतली आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे. तर घराकडे जाताना गुड्डूला लागली होती छोटीशी भूक, तर आता आईस्क्रीमऐवजी म्हणलं नारळ पाणीच पिऊयात, तर नारळ पाणी पिलं आणि आता नारळ पाणी पिऊन निघालो आहे घराकडे. तर घरी आल्यानंतर संध्याकाळी सगळ्या भाज्या साफ करून ठेवायच्या होत्या, कारण भाजी घेतल्यावर तशी ठेवल्यावर सुकून जाते. तर सगळ्या भाज्या व्यवस्थित लावून फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि आता किचन आवरलं. आणि क्रिसमस आहे तर केक आणायचा होता, तर छोटंसं सेलिब्रेशन हे आणि मुलांनाही छान वाटतं, त्यामुळे थोडा केक आणला आणि केक कटिंग केला. तर केक तर एवढा छान होता आणि आता बॉक्स पण क्रिसमसचेच आलेले आहेत. तर गुड्डूलाही केक आवडला आणि चॉकलेट केक मागवला होता आम्ही, तर खूपच छान होता आणि छोटीशी क्रिसमस पार्टी आणि छानही वाटतं मुलांना, त्यासाठी हा केक घेऊन आला होता ना, आम्ही आणतोच दरवर्षी हे. त्यानंतर छोटासा त्याच्यावर शँटाही बनलेला होता आणि असं असल्यावर आमच्या गुड्डूला तर खूप आनंद होतो. त्यानंतर केक आम्ही एन्जॉय केला. तर असंच आजचा क्रिसमस झाला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा.